व्हेज पुलाव करण्यासाठी आपण इथे घेतला आहे लांब दाण्याचा बासमती तांदूळ। हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आणि त्यानंतर तो 15-20 मिनिटं भिजवून ठेवायचा आहे। ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत व्हेज पुलावसाठी, फ्लॉवर, टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, सिमला मिरची, कांदा, फरसबी, गाजर, टोमॅटो, बटाटा, त्याचप्रमाणे आलं लसूण पेस्ट, काजू, लाल तिखट, बिर्याणी मसाला, हळद आणि काही खडे मसाले आणि धणे जिरे पूड। तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन ते 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचे। पुलाव करण्यासाठी थोडंसं तेल घेतोय। तेलात आपण तूप टाकून घ्यायचंय, जिरं, हे सगळे खडे मसाले, स्टार फूल, तेजपत्ता, मोठी वेलची, छोटी वेलची, मिरे, दालचिनीचे तुकडे, लवंग, खडे मसाले परतून घ्यायचे। आता टाकून घ्यायचा आहे कांदा, ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे। हिरवी मिरची, साधं लाल तिखट आणि काश्मीरी तिखट, धणे जिरे पूड, आलं लसूण पेस्ट, मसाला जळायला नको म्हणून थोडंसं गरम पाणी, हळद, दही घेतलंय, दह्यात ह्या बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे। दही फेटून त्यात बिर्याणी मसाला टाकून याच्यात टाकून घ्यायचं आहे। दही जास्त आंबट नाही घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे। यात सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। फ्लॉवर, गाजर, बटाटा, फरसबी, सिमला मिरची, भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या आहेत। टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, वाटाणा, 2 वाटी तांदूळ जो आपण 20 मिनिटं भिजवून घेतला आहे। बिर्याणी तांदूळ, लांब दाण्याचा तांदूळ वापरला आहे, सुवासिक, परतून घ्यायचा आहे। परतून झाल्यावरती 10 ते 15 काजू, आणि आता तांदूळ किती प्रमाण घेतलंय, 2 वाटे असेल तर 4 वाटी पाणी। पण आपण प्रेशर कुकरमध्ये हा पुलाव लावतोय, त्यामुळे कुकरमध्ये लावताना पाण्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे। म्हणजे आपण जवळजवळ 2.25 वाटी पाणी त्याच्यात घेणार आहे, कारण कुकरमध्ये पाणी हे कमी लागतं। स्टीम त्याच्यामध्ये जमा झालेली असते, त्यामुळे ते स्टीममध्येच तो पुलाव शिजतो। आता मी ह्याच्यामध्ये 2 वाट्या तांदूळासाठी 3 ते 3.25 वाटी पाणी टाकून घेणार आहे। जर तुम्हाला कुकरमध्ये लावायचं नसेल तर जाड गुळाच्या भांड्यामध्ये 2 वाटी तांदूळ असेल तर 4 वाटी पाणी घ्यायचं आहे, आणि कुकरमध्ये लावायचं असेल
तर 2 वाट्यांना 3 ते 3.25 वाटीच पाणी घ्यायचं आहे, कारण हा भात कुकरमध्ये वाफ आल्यामुळे छान शिजतो. पाण्याची गरज कुकरमध्ये कमी असते. कुकरमध्ये पाणी कमी लागतं. चवीप्रमाणे मीठ, तर पुन्हा 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे, 1 ते 2 चमचे. तूप टाकल्यामुळे भाताला वासही छान येतो. साजूक तूप टाकायचं आहे आणि भात हा अगदी दाणा दाणा मोकळा होतो, त्यामुळे वरून तूप टाकून घ्यायचं आहे. आता आपण कुकरची 1 ते 2 शिट्टी, 1 किंवा 2, मी 2 शिट्ट्या करून घेते. आता कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर लावायच्या आधी आपण थोडीशी हातावरती टेस्ट करून बघूया. तिखट मीठ कमी असेल, मसाला कमी असेल तर त्यात टाकता येतो, त्यामुळे टेस्ट करून घ्यायचं आहे. आणि आता कुकरचं झाकण लावून त्याची 1 किंवा 2 शिट्टी करून घ्यायची. ज्याप्रमाणे प्रेशर कुकर तुमचं किती वाफ धरतं त्याच्यावरती शिट्टी अवलंबून आहे. काही कुकरच्या शिट्ट्या खूप लांब अशा होतात, त्यामुळे 1 शिट्टी घेतली तरी चालते, आणि काही अगदी छोट्या छोट्या शिट्ट्या होतात, त्यामुळे 2 शिट्ट्या करायच्या. कुकरवरती अवलंबून आहे. आता पुलावची शिट्टी होईपर्यंत आपण इथे पुलावसोबत खाण्यासाठी एक कोशिंबीर तयार करणार आहे. त्यासाठी घेतली काकडी, टमॅटो, मीठ, साखर आणि गोडसर दही. मिक्स करून घ्यायचं आहे. वरून तेल तापून घ्यायचं आहे. त्याच्यात जिरं, मोहरी, मिरची याची फोडणी द्यायची आहे आणि वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. किंवा जर फोडणी द्यायची नसेल तरी ही अशा प्रकारे खाल्ली कोशिंबीर तरीही हरकत नाही, छान लागते. कोशिंबीरसाठी ही एक फोडणी तयार करून घेतली आहे. तेल, मोहरी, जिरं, हिरवी मिरची, ही फोडणी आपण कोशिंबीरमध्ये टाकून घेऊया. वरून थोडंसं जाडसर असं भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट 1 ते 2 पोहा चमचे मिक्स करून घ्यायचे. तयार झाली आपली काकडी, टमॅटो, दही घालून कोशिंबीर पुलावसोबत खाण्यासाठी. सोबत लोणचं, तळलेला पापड खाऊ शकतो. गरम गरम व्हेज पुलाव तयार आहे. गरमागरम व्हेज पुलाव. या पुलाववरती आपण वरून छान मस्त साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना, याच्यामुळे पुलाव एकदम टेस्टी लागतो. तेव्हा आता सर्व करून घेऊया. तेव्हा खाण्यासाठी झटपट रेडी आहे आपला व्हेज पुलाव. त्यासोबत ही काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर. तेव्हा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.